शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना मिळालेला. हा जो गद्दार याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. याने एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषण ऐका तुम्ही. तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सुद्धा सदस्य सुद्धा नव्हतो. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली. मला 1 वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही. मग आता काय केलंस गद्दारा? अरे भामट्या, आता काय केलेलं आहे? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला. उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी सांगितलं, उद्धव साहेब, उमरगाच्या 100 शिवसैनिकांनी एक पत्रक काढलंय आणि त्यांनी सांगितलंय मी आमच्या 100 जणांच्या किंड्या विकतो आणि तुला पैसे देतो, पण तू शिवसेना सोडू नकोस. ही निष्ठा आहे. किंड्या विकून त्याला पैसे द्यायला तयार झालेले आहेत. तरी हा माणूस गेला. सर्व काही मिळालं, आमदार केलं, खासदार केलं, ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. आणि तू जो खासदार झालास तो काय तुझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर झाला नाहीस. या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला. आणि त्याग सुद्धा साधा नाही. अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान याला खासदार करण्यासाठी दिलेलं आहे. 7 मे 2024 ला समाधान पाटील, 7 मे 2024 ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटीलची हत्या झाली. मतदान केंद्राच्या बाहेर. ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली. शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या. आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला आहे. लाज वाटली पाहिजे. ज्याने तुझ्यासाठी प्राणांचं, त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस की तू माझ्यासाठी प्राणाचं बलिदान केलंय, तुझी हत्या झाली, मी पक्ष सोडू का?